नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सगळ्यांना घाबरणारी प्रतिमा आता अचानकपणे रणरागिणीचं रूप धारण करते आणि ती प्रियाच्या जोरदार कानाखाली देते. तर इथे अचानक असं काय घडतं की प्रतिमा प्रियाच्या कानाखाली देते आणि तिला जाब विचारते. आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे हॉस्पिटलमध्ये आता सायलीला शुद्ध आलेली असते आणि सगळेजण सायलीला बघण्यासाठी आता रूममध्ये आलेले असतात. तेवढ्यातच तिथे कुसुमताई येते आणि प्रतिमाजवळ तिची नव्याने ओळख होते. कारण कुसुमताई प्रतिमाला ओळखत असते, पण कविता या नावाने. आणि मग कुसुमताई प्रतिमाताई आपल्या इथे राहत होत्या त्याबद्दलचा दिवाळीचा किस्सासुद्धा सगळ्यांना सांगते. तर इथे अर्जुन म्हणतो की याचा अर्थ कुसुमताई, आमची प्रतिमा आत्या आणि तुमची कविताताई ह्या दोघीजणी एकच आहेत. तर इथे कुसुमताईला बघून प्रतिमाला खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण तिच्याबरोबरचं तिचं बॉन्डिंग हे सायली आणि प्रतिमाचं जसं आहे त्याच पद्धतीचं होतं. पण इथे कुसुमताई तिला बहिणीसारखी होती, तर सायली मुलीप्रमाणे अशी त्यांची बॉन्डिंग झालेली असते. त्यानंतर इथे आता कुसुमताईला तर खूपच जास्त आनंद होतो की कविताताई हीच प्रतिमा आहे आणि ती 22 वर्षानंतर सुभेदारांच्या इथे परत आलेली असते. त्यामुळे इथे सगळेजण आनंदी असतात. तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की कुसुमताई, मला असं वाटतं की जोपर्यंत सायली हॉस्पिटलमध्ये आहे तोपर्यंत तुम्ही प्रतिमा आत्यांबरोबर जर आमच्या घरी त्यांच्याबरोबर गेला असतात तर बरं झालं असतं. कारण घरी ती जास्त कुणाबरोबर बोलत नाही आणि तुमच्याबरोबर ती चांगली हसून खेळून बोलते. तर तुम्ही जरा तिला कंपनी दिली असती तर बरं झालं असतं. तेव्हा इथे सायली म्हणते, हो कुसुमताई, अगं प्रतिमा आत्या जास्त अजून घरामध्ये रुळलेल्या नाही आहेत. तू जर त्यांच्याबरोबर गेलीस तर दोघीजणी गप्पा तरी माराल. तेव्हा इथे कुसुमताई आता सायली आणि अर्जुनसाठी प्रतिमाबरोबर घरी जायला तयार होते. तर इथे आता प्रतिमा म्हणते की ठीक आहे, मी घरी जाईन, पण थोडा वेळ मी बाहेर थांबणार आहे तुझ्यासाठी. तेव्हा इथे आता सायली म्हणते ठीक आहे. त्यानंतर घरून आता डबा आलेला असतो, सायलीसाठी घरचं जेवण आलेलं असतं. तर इथे पूर्णाजीने विमलला खिचडी बनवायला सांगितली असते आणि ती खिचडी आता सायली स्वतःच्या हाताने खायला जात असते. पण आता अर्जुन तिची पुरेपूर काळजी घेत असतो आणि अर्जुन हट्ट करतो की मीच भरवणार. तेव्हा अर्जुन आता स्वतःच्या हाताने सायलीला खिचडी भरवत असतो. तेव्हा सायली ती खूपच जास्त आनंदाने खाते. दोघंजण एकत्र खूपच जास्त खुश असतात. तेव्हा कुसुमताई आणि प्रतिमा त्या दोघांना एकत्र बघत असतात. तेव्हा अर्जुन आता सायलीवरती रागवलेला सुद्धा असतो. तिचं खाऊन झाल्यानंतर तो तिला औषधं वगैरे देतो. त्या दोघांमधलं प्रेम बघून प्रतिमाला तर खूपच जास्त आनंद होतो. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात आणि कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून ती आता देवाजवळ प्रार्थनासुद्धा करत असते. तेव्हा प्रतिमाला हसताना बघून कुसुमसुद्धा खुश होते. त्यानंतर अर्जुन आता सायलीची पुरेपूर काळजी घेत असतो. तिला औषधं वगैरे दिल्यानंतर तिला आता आराम करायला सांगत असतो आणि तेवढ्यातच सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते, तुम्ही सुद्धा काही खाल्लेलं नाही आहे ना, तुम्ही सुद्धा खाऊन घ्या आणि घरी जा. आणि आता मी एकदम बरी आहे, तुम्ही माझी काळजी करू नका, घरी जा, आराम करा आणि चेंज वगैरे करून घ्या. तेव्हा इथे सायलीला आता अर्जुनची काळजी वाटत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही आधी स्वतःची काळजी घ्या, बघा तुम्हाला किती लागलं आहे. आणि सायली, मी तुमच्यावरती खूपच जास्त रागवलो आहे. सायली म्हणते, का सर? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, नाहीतर काय, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, तुम्ही घरातली कामं करत असताना स्वतःला एकदम विसरून जाता. सगळं एवढं उत्साहामध्ये केलं होतं, जन्माष्टमीची पूजा वगैरे सगळी व्यवस्थित पार पडली, नंतर असं काय घडलं की तुम्ही पडलात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला म्हणूनच नाव ठेवले गडबड घोटाळा, म्हणूनच तुम्ही खाली पडलात ना. कधीही तुम्ही हळूहळू कामं करत नाही, सारखी आपली तुमची घाई असते, म्हणून तुम्हाला शोभेल असं नाव दिलं आहे गडबड घोटाळा. जर तुम्हाला काही झालं असतं आणि जर तुम्हाला शुद्ध आली नसती ना तर मी. तेव्हा इथे सायली म्हणते, तर तुम्ही काय केलं असतं? तेव्हा अर्जुन म्हणतो की मी सुद्धा वरून खाली पडलो असतो. तेव्हा इथे सायली आता गप्पच बसते आणि म्हणते, मी काही मुद्दामून गेले नव्हते जिन्यावरून पडायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग काय झालं होतं? तेव्हा सायली म्हणते की तुमची ती लाडकी प्रिया येत होती ना तुमच्या रूममध्ये, तेव्हा मी तिला म्हणाले की मध्यरात्री आमच्या रूममध्ये जाऊ नकोस. तर ती म्हणाली की तुझा नवरा अर्जुन आहे ना, त्याने मला परवानगी दिली, मी कधीही रूममध्ये जाऊ शकते आणि येऊ शकते, म्हणून मी थांबवण्याचा प्रयत्न केला. तर तिने मला धक्का दिला वरून आणि म्हणून मी खाली पडले, मी काय स्वतःहून पडायला गेले नव्हते. तेव्हा अर्जुनला आता सत्य कळतं की सायलीच्या पडण्याच्या मागे प्रिया कारणीभूत आहे. प्रियामुळे सायली पडलेली आहे, म्हणूनच ती नाटक करत इथपर्यंत ती आली होती.
तेव्हा आता अर्जुनला प्रियाचा खूपच जास्त राग आलेला असतो. पण आता दोघांमधलं बोलणं प्रतिमाने आणि कुसुमताईने दोघींनी सुद्धा ऐकलेलं असतं. तेव्हा दोघी आता खूप जास्त चिडलेल्या असतात. तेव्हा प्रतिमाला खूप राग येतो, कारण प्रिया तिच्याबरोबर सुद्धा खूप जास्त वाईट वागत असते हे तिला माहिती असतं. आणि सायली बिचारी सगळ्यांचं सगळं प्रेमाने करत असते, सगळ्यांबरोबर चांगली वागत असते, आणि एवढ्या चांगल्या मुलीला तिने धक्का दिला आणि पाडण्याचा प्रयत्न केला, हे आता प्रतिमाला अजिबात सहन होत नाही. तेव्हा आता प्रतिमा घरी आल्यानंतर लगेचच प्रिया तिला गाठते, जेणेकरून प्रिया घाबरलेली असते की प्रतिमावरती ज्या गुंडांनी हल्ला केला होता त्याबद्दल प्रतिमा कुणाला काही सांगू नये. म्हणून प्रिया आधीच त्यांनी म्हणत असते, आई अगं कुठे गेली होतीस तू? मी तुला सांगितलं होतं ना एकटी कुठे जाऊ नकोस म्हणून, तरीसुद्धा तू निघून गेलीस. बघितलंस ना काय झालं? त्या गुंडांनी जर तुला काही केलं असतं, मला तुझी किती काळजी वाटत होती माहिती आहे का? आणि इथे प्रिया आता प्रतिमाला मिठी मारायला जायचं नाटक करत असते. तेवढ्यातच प्रतिमा तिच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते की अजिबात माझ्या जवळ यायचं नाही. तिला खाणाखुणा करून सांगत असते. तेव्हा प्रिया म्हणते, प्रतिमा तू मला मारलंस का गं? तेव्हा प्रतिमा तिला धक्का देते आणि बाजूला करते आणि तिला विचारत असते जाब की तुझी हिंमत कशी झाली सायलीला धक्का द्यायची, असं ती खाणाखुणा करून सांगत असते. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तिला कळतं की सायलीने वाटतं सत्य आता या लोकांना सांगितलेलं आहे, म्हणूनच ही मला जा विचारते. तेव्हा प्रतिमा म्हणते, लाज नाही वाटत तुला? त्या मुलीला तू धक्का दिलास जी सगळ्यांचं प्रेमाने करते. तेव्हा प्रिया म्हणते, अगं आई हे काय करतेस तू? मी काही नाही केलंय. तेव्हा आता प्रतिमा पॅनिक झालेला ऐकून आता प्रियाचा आवाज जोरजोरात खाली येतो. तेव्हा रविराज काका, पूर्णाजी आणि अस्मिता, विमल सगळेजण आता रूममध्ये जातात प्रतिमाच्या. तेव्हा प्रतिमा प्रियाला आता तिथून हाकलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा रविराज म्हणतात की प्रतिमा शांत हो, काय झालं? काय झालं प्रतिमा, सांग ना. आणि तू कुठे गेली होतीस? तुला आम्ही कुणीही सांगितलं नव्हतं की सायली जिन्यावरून पडली होती, कारण तू पॅनिक होशील आम्हाला माहिती होतं. तू एकटी जाऊ नये म्हणून तुला आम्ही कुणीही सांगितलं नव्हतं. तुझ्यापासून आम्हाला काही लपवायचं नव्हतं, पण तुझ्या काळजीपोटी ही गोष्ट तुला सांगण्यात आली नव्हती. मग तू कशी काय गेलीस तिथे? कुणी सांगितलं तुला? तेव्हा इथे प्रतिमा आता प्रियाकडे हात करते. तेव्हा प्रिया म्हणते, अगं आई मी कधी सांगितलं तुला? तेव्हा अस्मिताला संशय येतो की मीच प्रियाला सांगितलं होतं की प्रतिमा आत्याला काही माहिती नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, तन्वी अगं तू सांगितलंस का? तेव्हा मी तुला सांगितलं होतं ना प्रतिमा आत्याला पूर्णाजीने आणि रविराज काकाने काही सांगायला नाही सांगितले म्हणून, तरीसुद्धा प्रतिमा आत्याला तू का सांगितलंस? तेव्हा इथे आता अस्मिताने खरं सांगितल्यानंतर प्रिया पूर्णपणे रविराज काकांसमोर आता फसलेली असते. ती म्हणते, नाही ग मी नाही सांगितलं. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, नाही मला हिनेच सांगितलं आणि म्हणून मी एकटी जायला निघाले. त्यानंतरला प्रतिमा खाणाखुणा करून सांगत असते की हिने सायलीला धक्का दिला होता म्हणून सायली खाली पडली आणि तिच्या डोक्याला आणि कानाला लागलं, असं आता ती खाणाखुणा करून सांगत असते की तिच्या हाताला सुद्धा खूप जास्त लागले फक्त हिच्यामुळे. तेव्हा विमल म्हणत असते, प्रतिमा आत्या काय बोलतायत? तन्वी मॅडम तुम्हीच धक्का दिला होतात का सायलीताईंना? असंच काहीतरी प्रतिमा आत्या बोलतायत. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो सायलीने सगळं सांगितलं, हिनेच धक्का दिला कारण ती अर्जुनच्या रूममध्ये जात होती, असं खाणाखुणा करून आता सगळं प्रतिमा सांगत असते. पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो की तन्वीने सायलीला धक्का दिला. ही सोडाची भावना तुझ्या मनामध्ये इथपर्यंत आलेली आहे की तुला सायलीच्या जीवाची पर्वा आता उरलेली नाही आहे का? तेव्हा इथे प्रतिमाने आईचं कर्तव्य बजावलेलं असतं आणि तिने जोरदार आता इथे प्रियाच्या कानाखाली दिलेली असते. तेव्हा रविराज काका म्हणतात की तन्वी हे सगळं काय आहे? तेव्हा इथे प्रतिमा कधी खोटं बोलत नाही, मला माहिती आहे. ती जे काही बोलते सगळं खरं बोलते. आल्यापासून तिने तुझ्या विरोधामध्ये एक शब्दसुद्धा बोललेली नाही आहे, पण आत्ताच ती असं का बोलते याचा अर्थ तिच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे आणि सायली कधीच खोटं बोलणार नाही, असं विमल आणि पूर्णाजी दोघेही बोलतात. सायली नेहमी खरं बोलत आली आहे आणि तिने आत्तासुद्धा खरंच सांगितलं असेल. याआधीसुद्धा तू तिच्या जीवावरती उठली होतीस, तिच्यावरती चोरीचे आळ घेतलेस, तिला घराबाहेर पाठवलंस, तिच्या चारित्र्यावरती संशय घेतलास, तरीसुद्धा तुझं मन भरलं नाही आहे, तर आता तू तिच्या जीवावरती उठलीस. अशा रीतीने आता प्रतिमाने सगळ्या सुभेदारांच्या समोर सत्याचा उलगडा केलेला असतो की सायलीच्या पडण्याच्या मागे प्रियाचा हात होता, तिने सायलीला धक्का दिला होता, हे सत्य बाहेर आलेलं असतं. आणि त्यामुळे प्रतिमा चिडलेली असते. तिच्यातलं आई पण जागं झालेलं असतं आणि तिने प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं. आणि आता पूर्णाजीने प्रियाला घरातून जायला सुद्धा सांगितलेलं